आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा आता विषय चिघळण्याची शक्यता आहे। कारण नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा की त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा यावरून सध्या साधू महंतांमध्ये वाद सुरू आहे। याच पार्श्वभूमीवरती आता त्र्यंबकेश्वरमध्ये आज एक बैठक पार पडली। कुंभमेळ्याच्या नियोजनामध्ये कोणत्या सुविधा पाहिजेत याचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आलाय। दरम्यान या बैठकीनंतर त्र्यंबकेश्वरमधील साधूंनी सुधीरदास पुजारी यांना लक्ष्य केलंय। त्या प्लॅटफॉर्मवर मी पाहिलं की अनाधिकृत लोक आलेले होते। त्याच्यामध्ये बाई कोणी साधू नव्हते, संत नव्हते। अहो तिथलेच राहणारे काही ग्रस्ती लोक, त्यांचे मुलं बाळ असे ते संन्यास्त म्हणून येतात, भगवी वस्त्र घालून येतात, कोणी महंत होऊन येतात। एक महंताबद्दल मी त्यांच्या आखाड्याची काल चर्चा केली की अमुक अमुक महंत हे सुधीर पुजारी नावाचे जे आहे हे तुमचे कोणी आहे का? ते म्हणे हे आमचे कोणी नाहीये। मग ही सर्व मंडळी कशासाठी बोलतात? ही फक्त स्थानिकामध्ये याच्यामध्ये मतभेद निर्माण करून भांडणे लावायचं काम करता। कृपया मी त्यांना हात जोडून विनंती करतो, असा कुठलाही प्रकार करू नका। काही परमस्नेही आहेत, जसे महंत सुधीरदासजी, भक्तीचरणदासजी यांच्या काही वक्तव्य आमच्या कानावर पडत असताना एकीकडे दुःखही होतं, एकीकडे हसू पण येत आहे की यांना अजूनही अभ्यासाची गरज आहे। तरी जुना घडलेला पेशवेकालीन वाद शैव वैष्णवांचा पुन्हा उकरून काढण्याचा एक प्रकारे हा दुष्ट प्रयत्न म्हणावा लागेल असं आमच्या नजरेस येत आहे। तर कृपया तो कोणी करू नये। असा कुठल्याही प्रकारचा वाद न करता आपण याला पूर्णविराम द्यावा अशी विनंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।